घेऊन आलेला आहात. आपल्या विद्यार्थी वाहतूक सेनेकडून या ठिकाणी आंदोलन केलं जाते. काय नेमकं आपल्या प्रमुख मागण्या आहेत? आरटीओने एक नवीनच नियम काढलेला आहे. स्कूल बसला किंवा स्कूल व्हॅनला प्रत्येक गाडीला स्पीड गव्हर्नर लावावा. यापूर्वी 2016ला स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत. त्यामध्ये आरटीओचं स्पीड गव्हर्नर आणि आरटीओ या दोघांचं संगनमत आहे. स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे, त्याच्याकडे जायचं आणि 24,000 रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं. पण 2016ला लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का? तुमची अमेंडमेंट जर झाली असेल, 2016ला जर स्पीड गव्हर्नर लावलेला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे. नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही. जर तुम्हाला असं वाटतंय, आरटीओला जर असं वाटतंय की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे, मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणात आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात. त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे. जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावून दिलं पाहिजे. पण अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅनमध्ये काम करणारे सर्व लोक, सर्व ड्रायव्हर लोक, सर्व पालक लोक, विद्यार्थी लोक हे एकमेकाच्या सहकार्याने स्कूल बस व्हॅन चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आरटीओ करतोय. त्यामुळे आरटीओ ऑफिसचा, आरटीओ कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे.